वेलकम टू द डे 47 आउट ऑफ 100. सध्या आमच्यावर फिरस्ती देवी जरा जास्तच प्रसन्न झालेली आहे वाटतं. कारण परंड्याला आल्यापासून आम्ही कंटिन्युअसली फिरतच आहोत आणि आत्तासुद्धा आम्ही एका खूप छान ठिकाणी निघालेलो आहोत. ते म्हणजे पंढरपूरला. खूप दिवसांपासून आमचा प्लॅन होता पंढरपूरला जाण्याचा. मग ठरवलं जेव्हा पण आपण परंड्याला जाऊ तेव्हा पंढरपूरला नक्कीच जाऊ. कारण इथून खूप जवळ आहे. म्हणजे 70 किलोमीटरच आहे तर 2-2.5 तास लागतात. आणि जेव्हा ही चंद्रभागा नदी येते तेव्हा फील येतं की येस फायनली आपण पंढरपूरमध्ये आहोत याचा. आणि चंद्रभागेचं दर्शन घेतलं. खरं तर रात्र झालेली होती त्यामुळे आम्ही पाण्यात नाही गेलो कारण थंडी पण आहे आणि त्याचबरोबर आमच्यासोबत बाळसुद्धा होतं. आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही मोबाईल गाडीतच ठेवले होते आणि दर्शनाला गेलेलो. इतकं छान दर्शन झालं आणि हे बघा, हे जे श्रीजी कानातले स्टॉल आहे ना, इथून आम्हाला कानातले खरेदी करायचे होते. पण झालं असं की आम्ही रिटर्न येईपर्यंत ते दुकानच बंद झालेलं होतं. परंतु गाईज आमचं खूप छान दर्शन झालं आणि पायाचं दर्शन झाल्यानंतर मिळणारं सुख हे वेगळंच असतं, जे तुम्हाला सध्या माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेलच. खूप छान वाटलं दर्शन करून, देवाचा आशीर्वाद घेऊन. देन आम्ही सर्वांनी छान फोटोज काढले. खरं तर इथे फोटोज काढण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती, कारण आपण पंढरपूरला आलोय. इथे फोटो काढल्याशिवाय लोकांना समजत नाही असं मला वाटायचं. आणि इकडे काहीच दुकान ओपन होते. फार दुकानं ओपन नव्हती. या दुकानातली ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती मला खूप आवडली होती आणि आईने इकडं शुद्ध हळदीचं कुंकू मिळतं तर ते कुंकू सुद्धा घेतलं. आणि तुम्ही सर्व माझेच आहात, माझी फॅमिली आहात. सो तुम्हाला एक गोष्ट मला मनापासून बोलावीशी वाटते ती म्हणजे गाईज, तुम्ही थोडा कंजूसपणा करता, फॉलो करत नाही किंवा फॉलो करून अनफॉलो करतात. यार, व्हिडिओ काढणं आणि तो एडिट करून तो पोस्ट करणं, सगळ्यांना तुम्हाला दिसायला ही गोष्ट खूप सोपी दिसते, परंतु ती गोष्ट तितकी सोपी नाहीये. खूप किचकट काम असतं. एडिटिंग करणं हे तर सर्वात मुश्किल टास्क आहे. जे एडिट करतात, जे व्लॉगर आहेत त्यांना नक्कीच ही गोष्ट माहीत असेल. सो प्लीज जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत जावा, कमेंट करत जावा आणि YouTubeवरती सबस्क्राईब करत जावा आणि Insta, Facebookवरती नक्की फॉलो करत जावा. कारण तुमच्याकडूनच आम्हाला प्रेरणा मिळत असते काही ना काही नवीन गोष्टी करण्याची, शिकण्याची. तुमच्यामुळेच आम्हाला उत्साह येत असतो हे सगळे कामं करायचा. सो प्लीज नक्की फॉलो करा. सध्या माझी तब्येत बरी नाहीये. माझा आवाजही खूप चेंज झालेला आहे. तरीसुद्धा मी हे व्हिडिओ बनवतीये कारण मी चॅलेंज घेतलेलं आहे. आणि नंतर आमचा असा प्लॅन होता की आम्हाला जाता-जाता शेटफळमध्ये कल्पतरू या हॉटेलला जेवायचं होतं. पण झालं असं की आमच्यासोबत लकी नव्हता त्यामुळे आम्हाला नाही जेवावं वाटलं. सो तो प्लॅन आम्ही स्किप केला आणि मग घरी आलो. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.